विद्यार्थी मित्रो नमस्ते. मी प्राध्यापक राऊत एन बी. आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्र या विषयाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी दिलेली जी क्वेश्चन बँक आहे त्या क्वेश्चन बँकमधील प्रकरण 6वे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा ज्याला आपण मानसिक विकृती असं म्हणतोय या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणातील स्वाध्याय जो दिलेला आहे क्वेश्चन बँकमध्ये प्रश्नपेढीमध्ये तो आज मी तुम्हाला सोडवून देत आहे. विद्यार्थी मित्रो, प्रकरण क्रमांक 6 मानसिक विकृती यामध्ये प्रश्न पहिला आहे. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुणासाठीचा हा प्रश्न आहे आणि त्यामध्ये नंबर 1, टिंबटिंब ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे आणि यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला DSM-5, WHO, APA. त्याचं बरोबर उत्तर आहे DSM-5 जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. मी रिकामा जागा जिथे सोडलेली आहे त्या ठिकाणी ते उत्तर टाईप केलेलं आहे. DSM-5 ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग प्रथम वापरला. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला अल्बर्ट एलिस, युजेन ब्लूलर, जॉन ट्रविस आणि याचं बरोबर उत्तर आहे युजेन ब्लूलर. त्यामुळे आपण रिकाम्या जागेमध्ये युजेन ब्लूलर असं लिहिलेलं आहे. या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग प्रथम वापरला आणि त्याला आपल्याला अंडरलाईन करावी लागेल उत्तराला. त्यानंतर तिसरा आहे, जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी टिंबटिंब प्रणाली विकसित केली. त्यासाठी पर्याय दिलेत आपल्याला ICD, DSM, MCA आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ICD. त्यामुळे आपण परत विधान वाचतोय, जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी ICD प्रणाली विकसित केली. त्यानंतर चौथं विधान दिलेलं आहे आपल्याला, टिंबटिंब विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत अवसाद, द्विध्रुवीय चिंता. त्यानंतर त्याचं उत्तर आपण त्या रिकाम्या जागी लिहून पुन्हा हे विधान वाचतोय, द्विध्रुवीय विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, जोड्या लावा. प्रत्येकी 1 गुणासाठी आपल्याला विचारलेला आहे. जोड्या लावामध्ये अ गट मी वाचतोय. अ गटामध्ये नंबर 1 आहे भयगंड, दुसरा आहे DSM-5, नंबर 3 ICD-11, नंबर 4 युजेन ब्लूलर, नंबर 5 जॉन ट्रविस. त्यानंतर ब गटाकडे येऊया आपण. ब गटामध्ये अ आहे दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती, ब आहे मानसिक सुदृढता, क आहे छिन्नमनस्कता विकृती, ड आहे 2019, ई आहे अतार्किक भीती आणि फ आहे 2013. तर आपण या ठिकाणी आता अ गटातील जे आपल्याला शब्द दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत, त्याला आपण ब गटामध्ये कोणती जोडी आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्यासाठी इथं बाजूला मी उत्तरे म्हणून उत्तरे असं टाईप केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पहिल्याचं उत्तर ई हे आपल्याला दिसतंय. ब गटामध्ये ई जे आहे अ गटामधला 1 भयगंड त्याचं उत्तर आहे. ब गटामध्ये ई अतार्किक भीती, भयगंडाचं उत्तर आहे अतार्किक भीती. त्यानंतर अ गटामध्ये दुसरा आहे DSM-5 त्याचं उत्तर आहे फ 2013. त्यानंतर नंबर 3 अ गटामध्ये तिसरा घटक आहे ICD-11, ICD-11 आणि त्याचं उत्तर आहे ड 2019. त्यानंतर चौथा आहे युजेन ब्लूलर आणि त्याचं उत्तर आहे क छिन्नमनस्कता विकृती. त्यानंतर पाचवा आहे अ गटामध्ये पाचवा आहे जॉन ट्रविस आणि त्याचं उत्तर आहे ब मानसिक सुदृढता. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीनं आपण रिकाम्या जागा विधानाखालील पर्याय निवडून आपण भरलेले आहेत. त्याचबरोबर जोड्या लावा याची उत्तरे आपण इथं सोडवून दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न तिसऱ्याकडे आपण येतोय, खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. प्रत्येकी 1 गुणासाठी विधान आहे. पहिलं विधान मी वाचतोय, नंबर 1, छिन्नमनस्कता ही गंभीर व संकीर्ण स्वरूपाची मानसिक विकृती नाही. त्यामुळे हे विधान चूक आहे. कारण का छिन्नमनस्कता ही गंभीर व संकीर्ण स्वरूपाची मानसिक विकृती आहे, त्यामुळे इथं नाही असं लिहिलेलं असल्यामुळं हे विधान चूक आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे, DSM ही मानसिक विकृतीची वर्गीकरण प्रणाली जागतिक आरोग्य संघटनेने तयार केली आहे. हे विधान चूक आहे. DSM ही जी मानसिक विकृतीची वर्गीकरण प्रणाली आहे ती APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांनी दिलेली आहे, त्यामुळे हेही विधान चूक आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मानसिक विकृतीचे लक्षण होय. हे विधान चूक आहे.
तर विद्यार्थी मित्र हो, हे विधानित चूक की बरोबर ते सांगा. हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचा जो चौथा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिकेतील ड हा आकडा प्रश्न पहिल्यातला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकी 1 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो आपल्याला. त्यामध्ये पहिला आहे एन्झायटी. हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? त्याचं उत्तर आहे एन्झायटस. मी इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर लिहिलेलं आहे NXIETAS, एन्झायटस हे त्याचं. या एन्झायटस या लॅटिन शब्दापासून एन्झायटी हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे भयगंड. एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे भयगंड होय. त्यानंतर तिसरं विधान आहे कोणत्या विकृतीत उन्माद आणि अवसाद या अवस्थांचा व्यक्ती सालटून पालटून अनुभव येतो? तर त्याचं उत्तर आहे द्विध्रुवीय विकृती. द्विध्रुवीय विकृतीमध्ये व्यक्ती सालटून पालटून उन्माद आणि अवसाद या अवस्थांचा अनुभव येत असतो. त्यानंतर चौथं विधान आहे आघात पश्चात तणाव विकृतीतील पहिली अवस्था कोणती? त्याचं उत्तर आहे धक्का अवस्था. म्हणून ते आपण पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. आघात पश्चात तणाव विकृतीत धक्का अवस्था ही पहिली अवस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फ्रेन या शब्दाचा अर्थ काय होतो? तर त्याचं उत्तर आहे मन. त्यामुळे पुन्हा पूर्ण वाक्यात हे आपल्याला लिहावं लागेल उत्तर. फ्रेन या शब्दाचा अर्थ मन असा होतो. त्यानंतर नंबर 6 स्किझियन या शब्दाचा अर्थ काय होतो? त्याचं उत्तर आहे दुभंगलेले. त्यामुळे पूर्ण वाक्यामध्ये हे विधान आपल्याला लिहावं लागेल. स्किझियन या शब्दाचा अर्थ दुभंगलेले असा होतो. त्यानंतर प्रश्न 5वा. या ठिकाणी आपण 5व्या प्रश्नामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत त्याला मी टिकमार्क केलेली आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर ते प्रश्न कोणते ते आपण वाचतोय. प्रश्न 5वा खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रत्येकी 2 गुणांचा प्रश्न असतो हा. त्यामध्ये पहिला आहे द्विध्रुवी विकृती म्हणजे काय? दुसरा आहे सामान्य चिंता विकृतीची लक्षणे लिहा. आणि तिसरा आहे अंमली पदार्थ व्यसनासक्ती या विकृतीची लक्षणे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हे 3 प्रश्न मला इथं महत्त्वाचे वाटतात ज्याचं वाचन तुम्ही अधिक करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 6वा खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा. आणि प्रत्येकी 3 गुणांसाठी एक शॉर्ट नोट संक्षिप्त टीप आपल्याला विचारलेली असते. त्यामध्ये पहिली टीप आहे अंमली पदार्थ व्यसनासक्ती. त्यानंतर दुसरी आहे मानसिक सुदृढता. तिसरी आहे भयगंड आणि चौथी आहे सामान्य विकृती. तर या 2 नंबरच्या पेजवरच्या या 4 ज्या टिपा आहेत त्या मला महत्त्वाच्या वाटतात ज्या मी इथं मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर पुढच्या 3ऱ्या पानावरती 2 शॉर्ट नोट दिलेले आहेत अजून ज्या महत्त्वाच्या आहेत. द्विध्रुवीय विकृती आणि अल्कोहोलिक अनॉनिमस. तर याही टिपा महत्त्वाच्या आहेत. त्या टिपांचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न 7वा खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. प्रत्येकी 2 गुणाचा प्रश्न आहे. नंबर 1 स्वाती गेल्या वर्षभरापासून लिफ्टमध्ये प्रवेश करताना प्रचंड घाबरते. तिचे हातपाय कापतात व तिला खूप घाम येतो. ही लक्षणे कोणत्या मानसिक विकृतीची असावीत? तर त्याचं उत्तर आहे भयगंड. त्यानंतर दुसरं विधान आहे रोहन गेल्या वर्षभरापासून त्याला कोणीतरी ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे असे सतत बोलतो. अनेकदा विनाकारण किंचाळतो व बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसून येत नाहीत. ही लक्षणे कोणत्या मानसिक विकृतीची असावीत? त्याचं उत्तर आहे छिन्नमनस्कता. नंबर 3 चेतन गेली अनेक वर्ष अतिप्रमाणात मद्यपान करतो. त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. मद्यपान थांबवण्याचे वारंवार प्रयत्न करूनही त्याची ही समस्या कमी होत नाही. ही लक्षणे कोणत्या मानसिक विकृतीची असावीत? त्याचं उत्तर आहे अंमली पदार्थ व्यसनासक्ती. त्यानंतर पुढचं 4थं विधान आहे गेल्या 1 वर्षापासून दिनेश आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नाही. महत्त्वाचे विषय लक्षात ठेवणे त्याला अवघड जाते. कालांतराने त्याला मानसिक विकृती झाल्याचे निदान करण्यात आले. या उदाहरणात मानसिक विकृतीच्या निदानासाठी वापरण्यात आलेला निकष ओळखा. तर त्याचं उत्तर आहे कार्यात्मक बिघाड. यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 8वा प्रश्न खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. 2 गुणासाठी या संकल्पना विचारल्या जातात. या पेज क्रमांक 3 वरती 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे भयगंड आणि विभ्रम. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर 4 नंबर पेजवरती भ्रांती, DSM-5, ICD-11 आणि अवसाद विकृती या ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत.
त्याचा तुम्ही अधिक अभ्यास करा। त्यानंतर प्रश्न 9 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्र हो, प्रकरण क्रमांक 4 बोधात्मक प्रक्रिया, प्रकरण क्रमांक 5 भावना आणि प्रकरण क्रमांक 6 मानसिक विकृती या 3 टॉपिकवरचे 3 प्रश्न आपल्याला इथं या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 6 साठी विचारले जातात। त्यामध्ये इथं 2 प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात। मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा आणि दुसरा आहे छिन्नमनस्कता विकृतीची धनात्मक लक्षणे स्पष्ट करा। तर इथं हे 3 टॉपिक या ठिकाणी संपलेले आहेत। जे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 साठी याच्यावरचा प्रश्न विचारला जातो। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी हा जो मानसिक विकृती हा टॉपिक आहे तो आपण या प्रश्नपेढीच्या सहाय्याने प्रश्नपेढीत जो आपल्याला दिलेला आहे तो आज आपण सोडवून घेतलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा। धन्यवाद।